विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दौंड शहरात पोलिसांनी केले पेट्रोलिंग। दौंड शहरातील रस्त्यावर वाकडी तिकडी वाहने लावून अडथळा करणाऱ्या वाहने, व्यावसायिकांचे हातगाडे तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट बिगर लायसन्स अल्पवयीन मुले फिरत असतात। आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत देऊन दौंड स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी शहरातील शिवाजी चौक, नेहरू चौक, गांधी चौक, हुतात्मा चौक, गोल राऊंड, गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती या परिसरात पोलीस पथकासह पेट्रोलिंग केली। या दरम्यान शहरातील रहदारीच्या रस्त्यावर बेशिस्त वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले। विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर यावेळी कारवाई करण्यात आली। काही व्यावसायिकांनी विनाकारण रोडच्या बाजूला अतिक्रमण करून बोर्ड लावले आहेत, त्यांना त्या काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत। रात्रीच्या वेळी दुकान चालकांवर कारवाई केली जाईल। रिक्षा चालकाने वाहतुकीचे नियम पाळावेत। रिक्षा चालवताना ड्रेसवर असणे आवश्यक असून याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी नियमांचे पालन न केल्यास यापुढे कडक कारवाई करण्यात येईल। तसेच नाकाबंदी कारवाई दरम्यान लहान मुले दुचाकीवर फिरताना आढळल्यास संबंधित मुलांच्या पालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल। यापुढे रोड रोमिओ, टवाळखोर, बेशिस्त वाहन चालक व वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक यांची गय केली जाणार नाही। संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।